विखे पाटलांका जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली त्यावेळेस ते सगळे डिसिजन विखे साहेबांक होते आणि त्यांनी जो ठरवला तो चेहरा त्यांनी दिला. आणि म्हणून आज एकच सांगेल की आज विखे साहेब म्हणून आज संगमनेरमध्ये परिवर्तन झालेलं आहे. हे अमोलजींनी जर नाकारलं की नाही विखे पाटलांमुळे मी निवडून आलो नाही असं असं अमोलजी म्हणू शकतात का? नाही म्हणू शकत. मग तसंच अकोल्यात झालंय. तसं मारुती मेंगाळने सांगायचं. मग मग अमोलजीला एवढं माहिती आहे की हा मारुती मेंगाळ मी सभापती केलाय. मी एक मात्र नक्की नक्की न बोलता आजपर्यंत विसरलो नाही की सगळे घटक ज्यावेळेस तालुक्यामध्ये आहे, मग तो मराठा समाज असेल, ओबीसीतल्या सगळ्या प्रजाती असतील, त्याच्यानंतर आदिवासी समाजात असेल, असे सगळे सगळे बॅलन्स हे सगळे बॅलन्स करायचं काम पिचड साहेबांनी प्रखरपणे केलं. सर्वात महत्वाचं आपल्याला तडजोडीचं राजकारण आलं नाही. बरं. आपण जे आत्ता सांगितलं तेच उद्या तुमच्या संघ करणार. बरं. रात्रीतून बदलणं, रात्रीतून तडजोडी करणं आणि भूमिका बदलणं किंवा भूमिकेसाठी पैशाची तडजोड करणं हे आपण कधी केलं नाही. आणि नमस्कार, मी संदीप दराडे, बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. अकोले तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून एक नावाची चर्चा प्रचंड सुरू आहे आणि त्या नावाच्या भोवती सगळं राजकारण चाललंय. अगदी हे वाहत संगमनेर पर्यंत गेलंय. संगमनेर मधनही चर्चा सुरू झाली आणि ते नाव म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख बाजीराव दराडे. खरं तर ते माझ्यासोबत आज चर्चेसाठी आहे. त्यांचा जो जीवन प्रवास राहिलाय, राजकीय प्रवास राहिलाय, या सगळ्या विषयावर आज त्यांच्यासोबत चर्चा करायची. आणि ही जी काही घडामोड घडली आहे की ज्याची चर्चा खरं तर स्टेट मीडियाच्या माध्यमातून राज्यभरात गेली, आदिवासी दिनाची चर्चा झाली आणि इतर सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्यात. आज ते माझ्यासोबत आहेत. अगदी सुरुवातीपासूनचा प्रवास आणि आजची काय परिस्थिती आहे, हे सगळं का घडलं आणि पुढचा काय विचार आहे, हे सगळं काही त्यांच्याबरोबर आज दिलखुलास गप्पा मारून माहिती करून घ्यायचंय. तुमच्या सगळ्यांपुढे हा विषय आणायचा आहे. नमस्कार रामकृष्ण. नमस्कार. माझा अगदी पहिलाच तुम्हाला प्रश्न आहे की तालुका म्हणतोय की तुम्ही बाजीगर आहात, तुम्ही सिंगम आहात, तुम्ही हे सगळं काही केलं, परंतु आम्हाला ज्या काही गोष्टी कळाल्या, ज्या काही गोष्टी आजपर्यंत माहीत झाल्या, हा सगळा जो प्रवास आहे राजकीय, हे तर एक तर तुम्ही अनावधानाने याच्यात आलात आणि आजपर्यंत एक संघर्षमय तुमचा सगळा प्रवास राहिला. ही सगळी सुरुवात झाली कशी नक्की? या अकोला तालुक्याने शेवटी जन्म माझा इथलाच आहे. सुरुवातही इथंच झालेली आहे. मग ती एज्युकेशनच्या पासूनची जी सुरुवात माझी बघितली ह्या तालुक्याने, त्याच्यानंतर मी संगमनेरमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर माझ्या व्यवसायानिमित्त मी मुंबई असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, सगळीकडे माझं भ्रमण सुरू आहे. आजही माझ्या व्यवसायानिमित्त मी जी काय माझं इन्फ्रा कंपनी आहे, माझा व्यवसाय व्यवस्थित चालतो. आणि म्हणून हे करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं आहे. आणि आपण एक तुमच्यासारखी सगळी एक जाणकार मंडळी, सामाजिक क्षेत्रातली मंडळी किंवा एखादा प्रसंग अवधान आहे, माणूस एक हळवा होऊन जातो. आणि ज्यावेळेस गरीब कुटुंबातून, गरीब परिस्थितीमधून आपण ज्यावेळेस पुढे येत असतो, त्यावेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून ह्या प्रवासामध्ये मी खऱ्या अर्थाने 2012ला माझी इथून सुरुवात झाली. आणि मी तसा एवढा नवीन होतो त्या नवख्या राजकारणामध्ये की राजकारण कशा संघ खायचं हे सुद्धा कळत नव्हतं. आणि म्हणून ते राजकारण सुरुवात झाल्यानंतर तुम्ही बघितलं, मातंबर नेत्यांमध्ये आपलं राजकारण सुरू झालं. आणि आपण स्ट्रेट फॉरवर्ड, आपल्याला आपल्या डोक्यामध्ये फक्त विजन, काहीतरी काम केलं पाहिजे आपण. परंतु आपल्याला माहिती नव्हतं की राजकारणामध्ये माणूस पुढं जात असताना ते आपल्याच पक्षातल्या लोकांना आपल्याला देखवत नसतं. ते आपल्या नेत्याकडे आपल्याविषयी चुगल्या करणे किंवा त्याच्या कानात काहीतरी सांगणे. आणि म्हणून चांगलं काम केलं तरी नेत्याने आपल्यावर कसा एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला कसं डॅमेज करायचं, ह्या राजकारणातून माझा प्रवास मी बघितला. परंतु साहेब, याच्यामध्ये एक दोन फरक आहे. याच्यामध्ये बघा, तुमच्या राजकारणाची सुरुवात झाली ते स्वर्गवासी आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली. तुम्हाला सहवास लागला स्वर्गवासी लोकनेते अशोकराव भांगरे साहेबांचा. एक विषय होता तो आणि आजचा एक विषय आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टींमध्ये तुम्ही कसं कम्पेअर कराल? ह्या काय विषय? मला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस पिचड साहेबांकडे राज्याचं नेतृत्व होतं. आणि त्यांच्या शेवटी एक राज्याचा नेता तालुक्यामध्ये बॅलन्स करत असताना प्रत्येक बारीक सारीक गोष्टी स्वतः लक्ष घालत नसतो. त्याच्या काही टीम असते आणि त्या टीमच्या माध्यमातून ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी घेत असतो.
मग त्याच्यात तुमच्या विकासात्मक गोष्टी असेल, सगळ्या समाजाचा सलोखा असेल. मी एक मात्र नक्की नक्की न बोलता आजपर्यंत विसरलो नाही, की सगळे घटक ज्यावेळी तालुक्यामध्ये आहे, मग तो मराठा समाज असेल, ओबीसीतल्या सगळ्या प्रजाती असतील, त्याच्यानंतर आदिवासी समाजात असेल, असे सगळे सगळे बॅलन्स, हे सगळे बॅलन्स करायचं काम पिचड साहेबांनी प्रखरपणे केलं. एखाद्या त्यांच्या डोक्यातून किंवा त्यांच्या विचारातून एक शिकलो आपण, की एखाद्या समूहाचा माणूस, एक समाज घ्या, एक बहुजन समाज असेल, त्या समूहामध्ये जर कुणी सगळेच जण मातबर केले तर बारीक बारीक घटकांना नक्कीच त्याचा त्रास होतो. बरोबर. शेवटी समाज आहे, एक सगळे जर एक मोठा झाला, एक प्राणी मोठा चालला तर छोटे प्राणी शेवटी त्याच्या खाली चिरडले जातात. बरोबर. मग त्यांनी काय केलं, मोठ्या समाजाला बी नेतृत्व देताना एक तेवढंच दिलं आणि बारीक बारीक समाजाच्या घटकांना त्यांना सुद्धा नेतृत्व त्यांच्या तुल्यबळ दिलं. तुमच्या गटात तुम्ही अल्पसंख्याक असताना तुम्हाला संधी दिली. हो, मला हे सांगायचंय की नगण्य आहे. वंजारी समाज या समशेरपूर गटामध्ये 300-400 वंजारी समाज म्हणून तुम्हाला इथं नेतृत्व दिलं नाही, की तुम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे, सगळ्या लोकांना तुम्ही न्याय देण्याच्या सगळ्यांना न्याय भूमिकेत दिला असलं पाहिजे. पाहिजे. आणि नाही तुम्ही दिला तर पुढच्या वेळेस तुम्ही जर न्याय दिला नाही तर तुमच्या वेळेस तुम्ही लोक बघतील त्यांना कोणाला निवडून आणायचंय किंवा बरोबर. त्यांना कोणाला प्रतिनिधित्व द्यायचंय. यासाठी त्यांनी कायम चान्स देत देत ते सगळ्या समाजाला बॅलन्स केलं. परंतु हे सगळं होत असताना त्याने राजकारणातून त्यांना बी शेवटी पक्षीय त्यांना बदल या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा शेवटी अप अँड डाऊन होत असतं आणि आमचाही प्रवास तसाच चालला. परंतु मला एकच सांगायचं आहे की आपण सगळ्या समाजाला, ज्याच्यावरती कोणावरती अन्याय होत असेल, ज्याच्यावरती कोणावरती ज्याला तो हाल अपेष्टा काढत असेल किंवा तो आपल्यापाशी दुर्लक्षित असेल, असा तो कोणत्याही समाजाचा माणूस असू द्या, कोणत्याही समाजाचं कुटुंब असू द्या, त्याच्यापर्यंत आपण पोहोचून त्याला न्याय देण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. एवढीच एक राजकारणाची आणि समाजकारणाची 2012 पासून जो गोष्टीचा आम्ही तुमच्या बाबतीत अभ्यास केला, की ज्या वेळी तुम्हाला काही भूमिका पटल्या नाही, मग ते कुणी असो कुठलं नेतृत्व, तुम्ही त्यावेळी संघर्ष केला. अनेक नेत्यांबरोबर तुमचा संघर्ष आजपर्यंत झालाय. म्हणजे तुमचा एक सातत्याने संघर्ष राहिला. कंटिन्यू नाव चर्चेत आहे, वादात आहे अनेक लोकांबरोबर. तुम्ही गायकर साहेबांसारखं राजकारण करू शकला असता, म्हणजे शांत राहून आपलं आपलं राजकारण चालवायचंय, आपला व्यवसाय चालवायचा. तुम्हाला सातत्याने संघर्ष का करावा वाटतो? सर्वात महत्वाचं, आपल्याला तडजोडीचं राजकारण आलं नाही. बरं. आपण जे आत्ता सांगितलं तेच उद्या तुमच्या संघ करणार. बरं. रात्रीतून बदलणं, रात्रीतून तडजोडी करणं आणि भूमिका बदलणं किंवा भूमिकेसाठी पैशाची तडजोड करणं, हे आपण कधी केलं नाही आणि करायचं पण नाही. म्हणून तुम्ही सातत्याने बघितलं असेल की आपल्याला शेवटी राजकारणामध्ये काही नेत्यांना किंवा पक्षाला त्यांच्या भूमिका सांगून त्यांना त्या गोष्टीची तडजोड करावं लागते. परंतु ते आपल्या तत्वात बसत नसेल तर आपण त्या नेत्याबरोबर आणि त्या पक्षाबरोबर सुद्धा वेळ आली तर आपण थांबून घेतो. ते आपल्याला त्या गोष्टी शक्यच नाही. आपल्या स्वाभिमानातच आहे. बोलण्याचा इतकं प्रखर आणि स्पष्ट बोलण्याचा त्रास नाही होत का? 100% त्रास होतो. 100% त्रास होतो. परंतु तो त्रास सहन पण करावं लागतं, की आपलं तत्व आहे. शेवटी आपण एक ठरवलं ना, आपल्या तत्वात ते बसत नाही. ते करायचं नाही. कोणाला त्रास होणार नाही. की 3.5 वर्ष आम्ही इथं पक्षासाठी जी काही काम केलं आणि आज पक्ष सत्तेत असताना मी पक्ष सोडून देतोय. हो. का? की संदीप भाऊ, आज विषय असा आहे की ज्या झाडाला आपण पाणी घातलंय, ज्या झाडाला फळं आले, बरोबर, आणि त्या झाडाचे फळं दुसऱ्याला खायला देतोय आपण. मग ज्या मारुती मेंगाळला आपण लहानाचं मोठं केलं, पक्षाने एकच विचार करायला पाहिजे होता, हा ठीक आहे तुम्हाला पक्षात घ्यायचंय, परंतु तो परस्पर जो निर्णय झाला पक्षामध्ये की, आणि त्याला ज्या पद्धतीनं मारुती मेंगाळ हा डमी चेहरा आहे, त्याच्या मागे उभे राहून जी लोक अदृश्य शक्ती म्हणजे ती अदृश्य शक्ती फार आहे ती. म्हणजे त्यांनी एकच ठरवलं की आपल्याला पक्षामध्ये आपण जर मोठं स्थान घेतलं तर त्यांना भविष्यात अडचणी होतील, म्हणून एक चेहरा पोळख करायचा, त्यांनी मागं राहायचं आणि आपल्याला त्यांना पण माहिती हे स्वाभिमानी, त्यांना हे पचणार नाही आणि ते ऑटोमॅटिक पक्षातून बाजूला होतील. ठीक आहे, पक्षाने ज्या पद्धतीने भूमिका घेतली मला ते पटलं नाही.
सत्तेत जरी असलो तरी लोक आज सत्तेतल्या पक्षाबरोबर जातात, लाखो प्रवेश होत आहे, पण मला पटलं नाही, मी पक्षातून बाहेर झालो. तुमचे वक्तव्य आम्ही बघतोय काही प्रेस कॉन्फरन्समध्ये सातत्याने. तुमचा अँगल एक कंटिन्यू समाजाकडे जातोय, समाजाकडे जातोय. तुम्ही म्हणताय की अल्पसंख्याकावर अन्याय होतोय, एक ओबीसी समाजावर अन्याय होतो. तुम्ही ओबीसीचं नेतृत्व करा, तुम्ही त्यातनं येताय. काय विचार आहे पुढचा? म्हणजे ह्या बोलण्याचा अंदाज काय? विषय असा आहे, ज्यावेळेस आपण काम करत असताना हम्म. विषय, तुम्ही आजचं राजकारण बघितलंय हो. की आपल्याला खूप वाईट वाटतंय ना. आपलेच बांधव आहे. आपण ज्या ज्या तालुक्यात राहतो, आपण कधी म्हणलो नाही की हा मराठा समाज आहे, बरोबर. हा आदिवासी समाज आहे, हा अनेक वेगळा समाज आहे, असं काही आपल्या चर्चेतून का, की आपण खूप विचारपूर्वक आपण हे पाऊल उचलतोय की आपण आपण सातत्याने आपल्याला ज्या वेळेस आपण सामाजिक सलोखा ठेवण्याचा आपण आपले कुटुंब प्रयत्न करतात, त्यावेळेस आपण विचार करतोय की अरे आपण मूठभर आहोत आणि आपल्याला आपल्या बाजूच्या ज्या शक्ती आहे, मग आज आपण आदिवासी बहुल तालुक्यामध्ये आपण राहतोय. आज इथं आदिवासी समाज आहे, आज इथं बहुजन समाज मोठ्या भावासारखा मोठा समाज बरोबर आहे, आहे. बाकीचे इतर समाज आहे. या सगळ्या समाजांमध्ये आपण जर आपण जातीवादाचं जर काही बोलणं केलं तर उद्या भविष्यात आपल्याला त्याच्या अडचणी होतील. होऊ आपण शकतं. नको करायला, बरोबर. किंवा आपण तो विचार, आपल्याकडून ते आजपर्यंत आलं नाही. परंतु तुम्ही आज, मला तर असं वाटतंय संदीप भाऊ, आजकालचं इथून पुढचं राजकारण म्हणजे असं समजायचं की ज्यांना राजकारण करायचंय, जी राजकारण करतात ती समाजावरच नेऊन राजकारण घालतात आणि ती करतात. मला जो 3.5 वर्षामध्ये जो त्रास झाला, मी कधी म्हणलो नाही की मी कोणत्या पक्षामध्ये जाताना त्या पक्षामध्ये काय होणार आहे. परंतु आज मला ज्या ज्या काही अडचणी येतात, मला जो काही त्रास झाला, किंवा जिल्हा लेवलला काम करत असताना, किंवा राज्यातले नेते येऊन काम करत असताना त्यांच्याबरोबर ज्या काही गोष्टी झाल्या, माझ्या पक्षाच्या विषयी ज्या गोष्टी मला ज्या जाणवल्या, मी त्या आज एवढ्या मनात ठेवल्या आहे. योग्य वेळेला त्या योग्य सांगेल. परंतु मला 100% एक अल्पसंख्याक आहे म्हणून मला जो त्रास झाला, तो त्रास कोणी दिला, त्या काही समाजकंटक जे आहे त्या समाजकंटकांचं पण नाव आपण घेणार आहे. परंतु आज मला वाटतं हे माझ्याशी झालंय. असं कितीतरी अल्पसंख्याक छोट्या समूहाचे लोक तुम्ही राजकारण आणि समाजकारणामध्ये तुम्ही चिरडून टाकणार का? आणि तेच चाललंय. तुम्ही बघा, मी जे काय वक्तव्य 2 दिवसापूर्वी केलं, चिडून केली मी वक्तव्य अक्षरशः, की तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये तुम्ही आम्हाला राजकारण चांगलं करू द्या. जरी तुम्हाला तुम्ही काही तुमच्या एक पद आलं, तुम्ही आमदार झाले, तर तुम्ही, अरे आम्ही पहिल्यापासून 3.5 वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करतोय ना. तुम्ही व्यक्तिदोषातून किंवा समाज भावनेतून आमच्यावरती तुम्ही का अन्याय करताय? आम्हाला कळतंय तुम्ही एक 4-5 महिन्यापासून तुम्ही आमच्याविषयी मुवमेंट घेताय, आणि म्हणून आम्ही त्यांना इनडायरेक्टली मेसेज पण पाठवायचा प्रयत्न केला तर तुम्ही हे जे करताय तुम्ही बरोबर करत नाही. मी शिवसेना पक्षाबरोबर मी समाज म्हणून नाही, मी एक माणूस म्हणून आहे, बरोबर. चळवळीतल्या पक्षासाठी काम करतोय. तुम्ही मला समाज म्हणून बाजूला का फेकताय? आणि ह्यासाठी मला त्या दिवशी ते राहवलं नाही, कारण तुम्ही वक्तव्य ऐकलं की मारुतरावांनी जे सांगितलं, शिंदे साहेब त्याच्यावर कारवाई करा. अरे शिंदे साहेबांका तुम्ही किती वेळा तक्रार करणार एखाद्या माणसाविषयी? तुमचं दुखतंय काय? तुम्हाला काय अडचण आहे? हे तुम्ही विचारलं का कधी? प्रवेशाच्या वेळी त्यांनी जी 4 महिन्यापूर्वी जी मागणी केली होती मुंबईला, ती पण मागणी फक्त तुमच्याच 100% बाबत होती. 100% मागणी तीच होती. मागणी त्यांची प्रखरपणे, एक शिर्डीच आहे, एक अकोल्यातला आहे आणि एक संगमनेर मधला आहे. हे तिघांची एकच मागणी होती की बाजीराव दराडे हे संपर्क प्रमुख ह्या पदावर नकोय, तिघं एकाच समाजाचे. आणि म्हणून आता असे माझे सगळे मित्र हे बहुजन समाजातले, मला खूप कठोर मनाने सांगावं लागतं की अशा पद्धतीनं असेल तर माझे सगळे भाऊ ते दुखावत आहे. परंतु ज्या लोकांना राजकारण करायचंय, जी लोक राजकारण करायला निघाली, ती समाजामध्ये दरी निर्माण करून राजकारण करायला निघाली. आणि त्यांना आता जी तुमच्यावरती आज ह्या प्रचंड टीका टिप्पणी काही पर्टिक्युलर समूहाकडनं होत आहे, काही कार्यकर्त्यांकडनं होत आहे, त्या आम्ही सोशल मीडियातनं आज बघू राहिलोय. एका बाजूला तुमची बाजूही घेत आहेत, सोशल मीडियात कमेंट्स तुमच्या बाजूने आहेत, परंतु संगमनेर तालुक्यातनं काही व्हिडिओज कमेंट्स पुढे आल्या, अकोले तालुक्यातनं काही येत आहे. याकडे तुम्ही कसं बघताय आज? आता असं आहे, मी स्पष्ट
त्यांना शेवटी अमोल खताळांचं वय आणि माझं वय काही फार फरक नाही, बरोबर. ते आमदार झाले म्हणजे मी त्यांना साहेब म्हणावा असं तर काही नाही. अमोल खताळ हे नाव मिळवलं. अमोल खताळांनी आमच्या तालुक्यामध्ये राजकारण नाही करायला पाहिजे हे मी प्रसार माध्यमाच्या बाजूनी त्यांच्याकडे तो मेसेज पोहोचवला, बरोबर. दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे साहेबांविषयी मी जी खंत व्यक्त केली का मला तुमचं संपर्क प्रमुख पद नकोय. तुम्ही जर माझ्यावर कारवाई करायची भाषा जर करत असेल मग मी काय करायला पाहिजे होतं? का मी म्हणायला पाहिजे होतं साहेब माझ्यावर कारवाई करा, बरोबर. म्हणून मी ह्या दोन्ही एकच वक्तव्य. परंतु मग त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण जे काय दिलं त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला लावली लोकांना. ते आमचेच मित्र बंधू आहेत, त्यांचे काय ते शिवसेनेचेच आहे बिचारे. ते बोलले हरकत नाही, मला त्यांना शेवटी शिवसेना पक्षाबरोबर काम करायचंय. त्यांना तर तेवढं तर बोललं पाहिजे. तेवढं तर समर्थन त्यांनी करणं अपेक्षित आहे. नाही तर उद्या माझ्यासारखं मी पक्ष सोडतोय म्हणून मी पक्षाबरोबर नाही, त्यांना तर तेवढं समर्थन त्या आमदारांचं करायचंय किंवा अमोल खताळांचं करायचंय. परंतु त्यांनी जे म्हणणं जे मांडलं की माझं म्हणणं असं आहे की त्यांनी 100% म्हणलं पाहिजे, बरोबर. परंतु तुम्हाला संगमनेर तालुक्यात फिरून देणार नाही मी असं म्हणलो नाही. संगमनेर तालुक्यात फिरून देणार नाही, तुमच्या तोंडाला काळं फासलं जाईल. आता ही ती लय बारीक लोक आहे. विषय असा आहे, अमोल खताळांनी जर बोललं असं का तुम्ही संगमनेर तालुक्यात येऊन बघा किंवा तुम्ही तुमच्या तोंडाला काळं फासू, पण तुम्ही इनडायरेक्टली ही अशा पद्धतीची समाज भडकल, समाजामध्ये फूट पाडल. मी तर समाजावर वक्तव्य केलं नाही, परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं जी लोकांना बोलायला लावलंय पुढं, मी तर एकटाच बोलतोय तुम्ही अजून. तुमच्या कार्यकर्त्यांना का नाही घ्यायला लावत press मी एकटाच बोलणार. मी असं कोणाच्या आडून तीर मारणारा कार्यकर्ता नाहीये, हे पहिलं. मी असं कधीच नाही. मी तुम्हाला कधी सांगणार नाही, कार्यकर्त्यांना कधी म्हणणार नाही तुम्ही बोला काय करा, अजिबात नाही. परंतु त्यांच्याकडं आज संगमनेर तालुक्याचं ते पालकत्व आहे ना, ते आज ते ज्या पद्धतीनं बोलताय. मी सांगू शकत नाही का संगमनेरच्या माझे काही अल्पसंख्याक लोक नाही का तिथे? माझे ओबीसी समाजाचे लोक संगमनेरमध्ये नाहीये का? माझ्या समाजाचे 4-2 पाहुणे आहे का नाही? आज मग निमोन गट असेल, खळी पिंपरी असेल, इकडे सगळ्या भागामध्ये आहेच ना लोक आमची. आज मग मी ते करू शकत नाही का? मला प्रचंड फोन आले. मी सांगितलं त्यांना जे करायचं ते करू द्या. तुम्ही अजिबातही तुम्ही चुकीच्या पद्धतीने काय वक्तव्य पण करू तुम्ही नका. म्हणताय की आमदार अमोल खताळ यांनी खरं तर अकोले तालुक्यात राजकारण करू नये किंवा याच्यामध्ये इंटरफेअर करू नये. मग माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं राजकारण कसं होतं? मग त्यांनी नाही केलं की इंटरफेअर इकडे कधी? मी अकोला तालुक्यात राजकारण करू नका मी असं मुळीच म्हणत नाही. मी सांगतोय की संघटनेमध्ये तुम्ही जे काय चाललंय त्या संघटनेमध्ये तुम्हाला आम्ही तेवढेच तोलामोलाचे होतो आणि मारुती मंगळ पण तेवढेच तोलामोलाचे होते, बरोबर. मग आता मारुती मंगळाचं पठारावरती असं समजा 20-25 हजार मतदान आहे संगमनेर तालुक्यात, बरोबर. म्हणून ते मारुती मंगळाला सांभाळतात असंच म्हणू आपण, किंवा त्यांना तो मारुती मंगळ जवळचा वाटतो. माझ्या समाजाचं पण 30-35-40 हजार मतदान आहे ना संगमनेरमध्ये. वंजारी समाजाचं मतदान नाही का? त्याच्याबरोबर वंजारी समाज हा काही ओबीसी समाज, धनगर समाज असेल, माळी समाज असेल, इतर अल्पसंख्याक समाज असेल, यांचं सगळ्यांचं मिळून संगमनेरमध्ये मतदान नाहीये का? आहेच ना, बरोबर. पण मी आजपर्यंत कधी गेलो नाही. मी माझ्या कधी माझ्या वंजारी जात आणि समाज ओबीसी म्हणून नाही कधी चाललं आतापर्यंत. माझ्या समाज म्हणून मी आजपर्यंत तुम्ही बघितलेलं आहे. इथे बी आजही आपण इथं आज शमशेरपूर विभागामध्ये आपण काम करतोय. आपण सगळे समाज म्हणून काम करतोय. आपण कधीच एकटा समाज वंजारी समाज म्हणून आजपर्यंत तुम्ही दाखवा. बाजीराव दराडेंनी शमशेरपूर विभागामध्ये असेल किंवा अकोला तालुक्यामध्ये माझे समाज बंधू आपले राजूरमध्ये आहे, देवठाणमध्ये आहे. अरे पण देवठाणमध्ये आम्ही जर गेलो तर आज अरुण शेळके असतील किंवा पाटोळे असतील, ही सगळी मंडळी असेल, या सगळ्या मंडळींचा चहा पिलोय आपण पहिलं. बरोबर. तिथं काकड असतील, आपले दराडे असतील, त्यांचा आपण कायम दुय्यम वागणूक दिली का? अरे आम्ही जरी लोकप्रतिनिधी झालो तर तुमच्या गावात जरी आलो तर पाहुण्यांपेक्षा हे आपल्याला महत्वाचे, आपल्याला समाज व्यवस्था टिकवायची म्हणून. अरे पण यांनी आपल्याबरोबर जी काही मंडळी आपल्याबरोबर आमच्या पक्षामध्ये होती, जी मंडळी आमच्याबरोबर जेवायची खावायची, आणि ती आमच्या मागे आमच्या पाठीमध्ये सुरा खुपसायचं काम करत होते, ते सातत्याने 3.5 वर्ष गेलं. तुम्हाला 3.5 वर्ष तुम्ही काम केलंय.
आणि आता तुमच्या बोलण्यातनं खंत अशी जाणवते की तुमचं मत असं जाणवतं राजीनामा देण्यामागचं की वेळ आली होती मारुती मेंगाळच्या नेतृत्वात काम करण्याची, असं काही दिसत होतं का? नाही, असं दिसत होतं की आपण किती काम केलं हम्म. तरी पक्ष एका विशिष्ट समूहाकडे भरकटत चाललाय. बरं. आणि तो समूहाकडे भरकटत चालल्यामुळे आम्हाला खंत वाटायची. अरे यार, आपण एवढं काम करून सुद्धा आपल्याला जर तिथं त्या न्याय व्यवस्थेमध्ये जर बसायला आपल्याला बसल्यानंतर तुच्छच वागणूक मिळत असेल तर मग बसायचं कशासाठी? बरोबर. किती वेळ बसायचं आणि का बसायचं? मग आपल्याला जिथं चांगली वागणूक मिळेल मग आपण तिथं जाऊ, जिथं आपला समूह असेल तिथं जाऊ, जो आपल्याला ऍक्सेप्ट करेल नाही, तिथं आता आपण जाऊ. तालुक्याला प्रश्न पडला आहे, प्रत्येकाकडे प्रश्न आहे. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलले, राजीनामा दिला का आता बाजीराव दराडेंची पुढची भूमिका काय? राजकीय पक्षात जाणार की संघटनेत जाणार, काय काम करणार? आणि तुम्ही वारंवार ओबीसी 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 आज म्हणताय, नक्की डोक्यात काय आहे? विचार काय पुढचा? आता विषय असा आहे की आता जी काय राजकीय पदं आहे ती ह्या तालुक्यामध्ये मी काय आमदार होणार नाही, रिझर्वेशन आहे ते, बरोबर. आणि जे काय काम करायचंय ते काम आपण कंटिन्युअसली चालूच आहे आपलं. चालूच आहे. जे काय जो काय प्रश्न असेल ते प्रश्न आपल्याला जे शक्य आहे तेवढे आपण सोडवतोय. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, आपण सोडवत असताना सुद्धा आपल्यावर टीका होते, काही आमदार आहे का, एक खासदार आहे का. अरे पण ते स्टेप त्या प्रशासनामध्ये त्या सभागृहापर्यंत पोहोचवण्यात जर कुणी कमी पडत असेल तर आपण पोहोचवले तर ते सुटतात. बरं. तर त्याचं क्रेडिट आपण घेतो. परंतु आता हे सगळं करत असताना शेवटी मी काही जरी म्हणलं, मी ज्या कुटुंबात जन्माला आलोय ते एक वंजारी कुटुंब आहे. उद्या त्याचं नाव बदलल का? नाही बदलू शकत. बरोबर. मला उद्या कुठेही मी राज्यात गेलो तर नाव सांगितल्यावरती एखादा मोठ्या लेवलचा नेता, अरे कुठल्या जातीत असेल हा, वंजारी समाजात, कुठल्या प्रवर्गात येत असेल, ओबीसी प्रवर्गात, मला तर वेगळं म्हणणार नाही काही. बरोबर. आणि म्हणून ह्या ज्या व्यवस्था ज्या विखुरल्या गेल्या, आणि मला पण वाटतं कधी कधी आपण ज्या समाज आपण करत नाही ते, परंतु आज आदिवासी जागतिक दिन झाला, जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन मराठा उभारलं. आंदोलन उभं केलं. त्या आंदोलनासाठी आजही मी सांगतो, जी माझ्या मराठा बांधवांनी जी मला मदत मागितली ना, ती मदत मी 1 मिनिटामध्ये दिली. नाही तर तुम्ही डॉक्टर कडलक, महेशराव नवले, दत्ता नवले ह्या लोकांना विचारा की ते बोलले नाही, आम्ही सांगाल ते, म्हणजे हरकत नाही. कुठल्याही समाजाचा कार्यक्रम असेल, कुठल्याही समाजाचे कुणी आलं तर आपण त्याला कधी जात विचारली नाही. परंतु आज राजकीय समीकरणामध्ये जर जातीला जर महत्व असेल तर मला शेवटी कोणता तरी एक समूह घेऊन एक माझी ताकद तयार करावं लागेल, किंवा त्या जो समूह आहे, ज्या समूहासाठी जो समूह एकत्र करायचा आहे, किंवा जो समूह आज विखुरलेला आहे. मी आज एक सर्वेक्षण केलं की बुवा संगमनेर असेल, अकोला असेल, ह्या ठिकाणी आपली सगळी समाज बांधव जवळपासची नात्या गोत्यातली किंवा ओबीसी म्हणून आपल्याकडे एक वेगळ्या, मला अनंत फोन आले. कालपर्यंत मला एक 400-500 फोन आले की साहेब ह्या तालुक्यामध्ये आज ओबीसी समाजासाठी नेतृत्व राहिलेलं नाही. मग आम्हाला आता ते बघायला मिळेल का पुढे जाऊन तुम्ही ओबीसी समाजासाठी काम करताय असं? शेवटी एक समाजाची पण एक जबाबदारी आहे. जर समाजाने सांगितलं का तुम्ही राजकारण करत असताना समाजाचं संघटन करा, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करा. तुम्ही ओबीसी समाजाचं म्हणताय की आज त्या ओबीसी समाज विखुरला आहे, त्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी कुठेतरी काम करून. आणि तुम्ही म्हणताय मला प्रेस कॉन्फरन्स नंतर 400-500 कॉल आले, पण आम्ही एक पूर्वी बघितल्या गोष्टी की अकोले तालुक्यामध्ये स्वर्गवासी मेहनात पांडे यांनी तो एक चांगला प्रयत्न केला, नेतृत्व केलं. राज्यामध्ये स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी काम केलं. आज मंत्री छगन भुजबळ साहेब खरं तर त्याच्यावर काम करतात. परंतु स्वर्गवासी मेहनात पांडे यांनाही काहीतरी त्रास झालेला आम्ही बघितलं भयंकर. मग ते पण विस्तवर चालण्याचं काम आहे, इतकंही ते नक्की सोपं नाहीये त्यामध्ये काम करणं. तुम्ही बघितलं नाही संदीप भाऊ की ह्या निवडणुकीच्या अगोदर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्या वेळेस मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं, इकडे ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू झालं, प्रचंड त्रास, मला वाटतं एक 6 ते 7 महिने, वर्षभर समजा, की मला वाटतं ग्रीनिज बुकात नोंद करावं लागेल का सर्वात जास्त शिव्या जर खाल्ल्या असतील तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी खाल्ल्या असतील. हो, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही बघा जसे जसे आंदोलन चिघळत गेले,
एवढ्या मोठ्या राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले जे भुजबळ साहेब असेल, हो प्रचंड यातना सहन करायला लागल्या त्यांच्या कुटुंबात. शेवटी ज्यावेळेस आपण या फेसबुक आणि व्हॉट्सअप बघतो की आपण वावरणारे माणसं, आपल्या टेटसमध्ये माणसं आणि येडे गबाळे आपल्यावरती काही बोलतात, हो. त्यावेळेस आपल्या कुटुंबाला खूप यातना होतात. त्यामुळेच विचारलं नक्की. आणि म्हणून हे झालं. आणि तुम्ही बघा, मी तर म्हणेल की मिन्नाथ पांडे साहेब मोठे नेते होते, हो तेच. परंतु त्यावेळेस ते एवढे वावत गेले, एवढे वावत गेले, आणि त्यांनी ठरवलं होतं शेवटच्या क्षणी की बा आता म्हणजे कोणाचं असंच असतं संदीपजी, ज्या समाजामध्ये तुम्ही जन्माला आले ते तुमचं कर्तव्य आहे, त्याच्यातून तुम्हाला उतराई होण्यासाठी तुम्हाला ते करणं भाग आहे. मग मी म्हणतो ती एक स्टेप्सच आहे बरोबर. समाजकारणातली आणि राजकारणातली. ती एक स्टेप्स आहे की समाजाला पण बरोबर, समाज बरोबर नसेल तर तुम्ही राज्यामध्ये कसे नेते होणार, बरोबर. कोण येणार तुमच्या बरोबर. ही कन्सेप्टच बनलेली. तुम्ही आज उद्या कोणी आपल्याला म्हणू द्या की नाही नाही हे पण जातीवादी व्हायला लागले. अरे आज जातीवादावर तुमचं सगळं सुरू झालंय. बरोबर. ही व्यवस्थाच जातीवादावर सुरू झाली सगळी. परंतु मला हे एक म्हणायचंय की जातीवादाच्या पलीकडे जाऊन जर जातीमध्ये जर चांगले नेते तयार झाले नाही, मग मराठा समाजामध्ये काही नेते तयार चांगले झाले पाहिजे, ओबीसी समाजात काही चांगले नेते झाले पाहिजे, आदिवासी समाजात नेते काही झाले पाहिजे, ओबीसीतल्या इतर प्रवर्गामध्ये प्रत्येक समाजाचं नेतृत्व करणारे माणसं तयार झाले पाहिजे. यांनी जाती व्यवस्था तर चांगली टिकल. आणि जर जाती व्यवस्था जर टिकवायची असेल तर आपल्याला पहिला बेस म्हणजे आपण म्हणतो ना, पहिलं आपलं कुटुंब सांभाळा, तसं राजकारणात पहिली आपली समाज सांभाळा. आपलं समाजाचं व्यवस्थित संघटन करा, त्याला तुम्ही मुख्य प्रवाहात आणा, आणि त्याबरोबर तुमची ती पहिली जबाबदारी. आणि त्याच्याबरोबर तुम्ही जे काय सगळ्या समाजाचं राजकारण करताय ते ती व्यवस्था सुरू होते. आणि म्हणून त्यांच्यावरती त्यावेळेसच्या काही समाजकंटकांनी चुकीच्या पद्धती, एवढा मोठा नेता होता परंतु त्याला ते सहन नाही झालं. त्याला ते जे काय वक्तव्य आलं की त्याला ज्या शिवीगाळ केली गेली की त्यांनी म्हणजे राजकारणातलं ऐश्वर्य बघितलेलं. पिचड साहेबांबरोबर बसणं म्हणजे त्या कुणी आरेचे कार्य न करणारा माणूस, आणि त्या वयामध्ये त्याला अचानक कुणी शिव्या देणे किंवा आईवरून शिवाई देणे किंवा एकदम खालच्या पातळीवरती प्रचंड वाईट ते गोष्ट जर होती. तुम्ही जर बघितलं खरंय. तर ते त्याला सहन झालं नाही आणि त्या धक्क्यातून ते बाहेरच आले नाही की. आणि म्हणून एवढा 25 ते 40 वर्ष ज्या समाजामध्ये वावरले, ज्या मराठा समाज, ज्या सगळा समाज, इतर सर्वांसाठी काम केलं सर्वांसाठी पांडे साहेबांनी. पांडे साहेबांनी अकोला तालुक्यातला असं कधीच नाही का बुवा हा पांडे साहेब म्हणजे सर्वांगीण समाजाचा माणूस. मग इकडे मोडदरीत आले तर सोमनाथ मेंगळांशी त्यांचे चांगलं, त्या सांगवीत गेलं तर अमृता असेल, कोणी बी त्यांच्या दसऱ्या विधीला तुम्ही बघा की सगळ्या समूहातली लोक होते. बरोबर. त्याला सहन झालं नाही की एक बावळट छाप मग ते कोणीतरी- जातीवादातनं झाला तो जातीवादातून विषय. त्यांना त्रास तो झाला. विषय झाला. आणि आता आणि येणाऱ्या काळात आम्हाला पांडे साहेबांच्या नंतर असेल किंवा राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं काम करताय, पडळकर असतील, इकडे हाके असतील, भुजबळ साहेब असतील, आम्हाला बाजीराव दराडेंचा चेहरा बघायला मिळेल का आता या गोष्टींमध्ये? संदीपजी, आता मला जे काही समाजानं, सगळ्या समाजांनी मिळून मला जे दिलंय, हम्म. मला वाटतं ह्या व्यवस्थेमध्ये मी खूप संतुष्ट आहे हम्म. की आपण 2-2 टर्म आपण इथं जिल्हा परिषद आपण लढवली आणि आपण आपल्या काळामध्ये जीव ओतून काम केलं. जे नाही ते आपण त्या लेवलला, मग जिल्हा परिषद लेवलला असू द्या किंवा राज्य शासन लेवलला असू द्या, आपण कुठे कमी पडलो नाही. ह्या सगळ्या तालुक्यांनी बघितलंय की बरोबर. आपण काम केलंय. आणि म्हणून एखाद्या चळवळीमध्ये सातत्याने काम करून माणूस कंटाळतो बरोबर. किंवा माणसाला वाटतं यार आता किती वेळ काम करायला पाहिजे त्याच्यात. आणि म्हणून आता काहीतरी वेगळं आपण काम केलं तर आपण जिल्ह्याच्या बाहेर निघालं थोडं. आज आपल्याला आपली ओळख, आपण आपल्याला राज्यभरामध्ये आपले 4-2-10 समर्थक आहे. बरोबर. त्यांच्या माध्यमातून आपण एक विचार देण्याचा प्रयत्न केला, एक वेगळ्या पद्धतीचं संघटन केलं. जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं आपण गेलं तर, आणि त्यांच्याशी आपण हितजूज करून जर आपण काही वेगळी मुवमेंट जर राबवली आणि चांगलं समाजकारण जर केलं तर मला वाटतं एक वेगळा संदेश जाईल. आता एक छोटासा प्रश्न आहे माझा. जो काही मधल्या काळात आता जो काही संघर्ष झाला, जे सगळ्या मीडियात, स्टेट मीडियात दिसलं, राज्यात ही चर्चा होती साहजिक. आता तुम्ही राजीनामा दिल्यानंतरही त्या चर्चा आहेत. ज्यांच्यावर तुम्ही टीका केल्यात, मी नाव घेऊन विचारतो तुम्हाला. त्याच्यामध्ये संगमनेरचे आमदार अमोल खताळ असतील, मारुती मेंगाळ असेल, डॉक्टर जालिंदर भोर असतील,
आणि बाकी जे कोणी असतील त्यांच्या बाबतीत तुम्ही वक्तव्य केले, ह्या लोकांना एक प्रेमाचा काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? मला एकच संदेश द्यायचा आहे की तुम्हाला लोकांनी सर्वसामान्य म्हणून निवडून दिलाय. मग अमोलजी खताळ असेल, मारुती मेंगाळला तर आपण तुम्ही बघितलं, आपण त्याला तुमचं श्रेय आणि ते मान्य बरोबर. करतोय ते मारुती. आणि आपण सर्वसामान्य म्हणून तुम्हाला निवडून दिलंय ना. मग तुमच्याकडे ज्यावेळेस सत्ता येते ना त्यावेळेस तुमची दहशत नाही झाली पाहिजे. मला फक्त अमोलजीला एकच सांगायचं, अमोलजी तुम्ही खूप मोठ्या शक्तीचा तुम्ही पाडाव केलाय. मी आजही सांगतो की मी चुकीचं काहीच बोललेलं नाही, मी त्यांच्यावर टीका केलेली नाही. मी फक्त एकच सांगितलं काय मला जी भावना व्यक्त करायची होती किंवा माझ्या नंतर तुम्ही भाजपमध्ये होते बरोबर, तुम्हाला ती जागा संगमनेरची शिवसेनेला सुटली आणि शेवटी ह्या जिल्ह्याची जबाबदारी विखे पाटलांकडे होती, विखे साहेबांना होती. आणि विखे साहेबांनी ठरवलं की ठीक आहे आपला चेहरा दिला पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांनी अमोलजी तिथे ऍक्टिव्हपणे काम करताय त्यांना आपण दिलं पाहिजे. आमच्याकडे शिवसेनेकडे वेगळे चेहरे होते बरोबर, परंतु ज्यावेळेस विखे पाटलांकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली त्यावेळेस ते सगळे डिसिजन विखे साहेबांकडे होते आणि त्यांनी जो ठरवला तो चेहरा त्यांनी दिला. आणि म्हणून आज एकच सांगेल की आज विखे साहेब म्हणून आज संगमनेरमध्ये परिवर्तन झालेलं आहे. हे अमोलजींनी जर नाकारलं की नाही विखे पाटलांमुळे मी निवडून आलो नाही असं अमोलजी म्हणू शकतात का? नाही म्हणू शकत. मग तसंच अकोल्यात झालंय. तसं मारुती मेंगाळने सांगायचं. मग अमोलजीला एवढं माहिती आहे की हा मारुती मेंगाळ मी सभापती केलाय. अरे मग मला ठीक आहे ना, तुम्ही एका ताटात बसता ना पक्षाच्या, मी पण ठीक आहे ना 2-4 दिवस का होईना माझ्याकडे संपर्क प्रमुख पद होतं ना बरोबर. मग तुम्ही कमीत कमी विचारायचं ना पक्षाच्या एवढ्या मोठ्या लेवलला तुम्हाला ठीक आहे तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला पक्षाने मान सन्मान दिला, मग तुम्ही विचारायचं ना बुवा तुम्ही पण चला बरोबर, किंवा तुमचं यांचं पटत नाही बरोबर. हा याला तुम्ही संपर्क प्रमुख असतानाच ते आमदार झाले. हा मग त्यांना इनडायरेक्टली त्याला नेण्यात काय एवढा रस असं मला म्हणायचं. नेलं तर तुम्हाला डावलून त्यांनी ते नेलं तर नेऊ द्या हरकत नाही, परंतु माझं त्यांना काही त्रासच नव्हता. मी एवढ्या सगळ्यात झालं तरी मी का असं सांगा अमोलजींनी सांगायचं का संगमनेरमध्ये तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगून मला मतदान केलं नाही किंवा थोरात साहेबांना मतदान करायला लावलं असं सांगा. तुम्हाला राग कसलाय आमचा? आमच्या समूहाने तुम्हाला मतदान केलं नाही का? मी वंजारी समाजातला माणूस आहे, आमच्या समूहाने मतदान केलं नाही का? मी ओबीसी म्हणून 4-2 लोक तर मला संगमनेरमध्ये ओळखतात. अरे माझ्या नेता म्हणून थोडंफार कार्यकर्ता म्हणून तर त्या ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून तर बघताय. मग तुम्हाला एवढं काय वाटलं का बाबा यांना गाफील ठेवून मारुती मेंगाळ? अरे तुम्ही मारुती मेंगाळची पार्श्वभूमी तपासा. त्यांनी डॉक्टर अजित नवले साहेबांना सोडताना सुद्धा त्यांना विचारलं नाही किंवा रात्री टांग देऊन गेले. बरोबर. आपले मच्छिंद्र शेठ धुमाळ यांच्याशी सुद्धा तोच प्रकार झाला. तुमचं म्हणणं आहे ज्यांनी त्यांना हो, सहकार्य 100% केलं त्यांना त्यांनी बाजूला केलं. विषय असा आहे का त्याची जी वृत्ती आहे का तुम्ही आजही बघा, तुम्ही आजही त्याचा तालुक्यातला हे बघा, तुम्ही वावर बघा की आजही आपण सर्वसामान्य म्हणून आपण सर्वसामान्य राहतो. हे आजही मारुती मेंगाळ अकोल्यामध्ये फिरताना बसताना आजही त्याचे कपडे बघा, कांजीचे कपडे घालून व्हाईट एकदम नवा गाडी घेऊन लोकांना, अरे ठीक आहे ना, लोकांना ते भावलं बी पाहिजे. तुम्ही इनोवा गाडी घेऊन फिरता हरकत नाही, तुम्ही एवढ्या बारीक समाजातून उदयास आले, त्या समाजाची प्रगती करण्यासाठी ते सगळं वापरलं असतं. 5 वर्ष मोटरसायकल फिरला असं तरी मी भाड्याच्या घरात राहतो, 5,000 रुपये भाडं, माझी परिस्थितीच नाही. आता तो विषय वेगळा आहे बरोबर. ते 5,000च्या घरात राहत आहे की 50,000 रुपये दररोज खर्च करताय, हा विषय वेगळा आहे. पण मला म्हणायचं तुम्ही समाजाच्या प्रगतीसाठी तुम्ही फिरताय ना, तुम्ही समाजाची काय? मला एक प्रश्न एक साहजिक आठवला. मला एक विरोधाभास इतका मोठा वाटला आहे तालुक्यात मागील काही 15-20 दिवसात, महिनाभरात, की तिरडे आश्रमशाळेचा प्रश्न बोलापुढारीच्या माध्यमातून आम्ही पुढे आणला. आम्ही तो मांडला की इथं असं मुलींना असं झोपावं लागतंय, त्यांना झोपायला व्यवस्थित नाहीये, जेवणामध्ये अडचणी आहे, जे काही सेंट्रल किचनमधनं फूड येतंय त्याच्यामध्ये चपात्या चांगल्या नाही. तर हे जी मंडळी आहे, मारुती मेंगाळ असेल किंवा इतर सगळी नेते मंडळी आज जी चर्चेत आहे, डॉक्टर किरण लहामटे असतील, सगळेजण असतील, या लोकांनी तो विषय गांभीर्याने घेतलाच नाही. तुम्ही परत त्या विषयावर येता का समाजासाठी हे लोक काय करताय?
मी एवढे विषय गंभीर आहे. आज आदिवासी समाजाचे प्रश्न एवढे गंभीर आहे. तुम्ही वसतिगृह बघा, आदिवासी शाळेच्या अनुदानित आश्रमशाळा बघा, विना अनुदानित आश्रमशाळा बघा. मी तुम्हाला प्रकर्षाने सांगतो संदीपजी, तुम्ही प्रत्येक शाळेचं रोस्टर चेक करा की त्या आणि ऑन ड्युटी त्या रोस्टरवर ती किती लोक एम्प्लॉय आहे आणि तिथं प्रत्यक्ष किती लोक काम करतात. जिथे 50 लोक काम रोस्टर आहे ना, तिथं 20 लोक सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. हे बाकीचे लोक शासनाचा पगार घेऊन जातात पुढे. दुसरी गोष्ट, शासन जे अनुदान देतं, तुमचं धान्य असेल, तुमचं सगळ्या फॅसिलिटी असेल, कपडे असेल, साबण असेल, सगळ्या इन्फ्रा असेल. अहो 2-2, 3-3 वर्षामध्ये शाळा आणि वसतिगृह खराब होतात का? आज त्या मुलांना झोपायला जागा नाहीये, त्या मुलांना आज कपडे नाहीये, प्रचंड त्यांना भयानक साबण परिस्थिती. दिला जात नाही. नक्कीच सकाळी आंघोळीला पाणी नाही. सकाळी बनवलेलं पावसाळ्यात आंघोळीला पाणी नाही. हो, सकाळी बनवलेलं जेवण संध्याकाळी खावं लागतंय. अरे बरोबर. बाबांनो, शाश्वत विकास सोडून द्या तुम्ही. तिथे तुम्ही- शिक्षक म्हणतात ही चपाती आम्ही खात नाही का, आमचं पोट दुखतं. शिक्षक म्हणतात मला तेच म्हणायचंय. परंतु हे करतील काय? गरीब घरातली मुलं आहे. म्हणून माझं आदिवासी समाजाच्या नेत्यांना सगळ्यांना विनंती आहे, बाबांनो रस्ते होतील, तुम्ही चिंता करू नका त्याची. शासन त्याला पैसे देणार आहे, परंतु ह्या व्यवस्थेवरती तुम्ही कधी काम करणार आहे? बरोबर. शमशेरपूर गटामध्ये तुम्ही मागील 10 वर्ष झाले राजकारण करताय, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, सामाजिक राजकीय सगळं. याच्यामध्ये बहुसंख्येमध्ये आदिवासी कोळी समाज आहे, आदिवासी ठाकर समाज आहे, त्याच्यानंतर कानडी समाज आहे, ओबीसी वंजारी समाज आहे, मराठा समाज आहे, सगळा समाज आहे. आता तुम्ही तसं बघितलं तर राजकीय दृष्ट्या आमदार डॉक्टर किरण लहामटे हे तुमचे विरोधक आहेत. त्याच्यानंतर आज मारुती मेंगाळ आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे, इतर सगळीच मंडळी आहे. तुम्हाला तुमच्या राजकीय भवितव्याची भीती नाही वाटत का? आता तुम्हाला झेडपी पुन्हा लढायची बिलकुल नाही, किंवा काही गोष्टी बिलकुल करायच्या? नाही. समाज एवढा वेडा नाही. मग आज मी आदिवासी समाजातले जे 2 गट पडले प्रमुख, म्हणजे महादेव कोळी आणि ठाकर समाज. ते काय ठाकर समाज काय मारुती मेंगाळांचंच ऐकतात का सगळं? त्यांना बी कळतं ना. अरे त्याच्यातले मी तुम्हाला सांगतो, त्याच्यातले 90% लोक सांगतील की मारुती मेंगाळसाठी दराडे साहेबांनी खूप काम केलंय. ही लोक तुम्हाला दिसतील. मी समाज म्हणून जो एक समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे, मी त्यावेळेस मी सांगतो, मी हाच विचार केला की एक दुर्लक्षित समाज आहे आणि त्या समाजाला एखादं नेतृत्व तयार केलं पाहिजे. बरोबर. परंतु मग आता शेवटी आपण मुलाला जन्म देतो, पण ते उद्या ते मुलगा मोठं झाल्यावर दारुडं बनतं की अजून काय बनतं, काय होतं ते आपल्याला माहित नाही. तसा आपण जन्म द्यायचा प्रयत्न केला, परंतु ते आपलं राहिलं नाही, तर त्या विषयावरती आपण बोलणं उचित नाही. 100% त्यांनी चांगलं काम करावं समाजासाठी. परंतु ज्या पद्धतीने तो वावरतोय, ज्या पद्धतीने जे समूह घेऊन येतोय, किंवा जो युवक वर्गाला तू त्यांच्या हाताला काम देण्याचं काही बघा ना. त्यांना गावभर घेऊन हिंडतं कायला? सकाळीच 9 वाजल्यापासूनच जर कोंबड्या कापायचं काम सुरू होत असेल तर मला वाटतं समाज पुढे चाललाय. मग तुम्हाला ती कुठली भीती नाहीये? मला बिलकुल भीती नाही. जे आहे ते सत्य सांगायचं. बरोबर. आणि म्हणून मी 100% सांगेल का मला मग माझे विरोधक डॉक्टर किरण लामटे जरी असतील, अरे मी आज उद्या कुणी माझे विरोधक राहील, मी म्हणतो माझे कुणी विरोधक राहू द्या, मी एवढ्या सगळ्या समाजाच्या कुटुंबांशी माझे एवढे चांगले रिलेशन ठेवले. मी मतदान म्हणून त्यांना राजकारण म्हणून वापरत नाही. त्यांच्या कुटुंबाच्या आणि ते कधी सोशल मीडियावर पण आणत नाहीये. गेले 10 वर्ष या शमशेरपूर गटामध्ये दिवाळीचा सण असू द्या किंवा इतर कोणते सण असू द्या, आपल्या कुटुंबामध्ये जे बनवलं ना ते त्या कुटुंबामध्ये पोहोचलं पाहिजे, किंवा ते आपल्या जो जवळचा आहे त्याच्यापर्यंत काहीतरी आपला गेला पाहिजे, एक संदेश की आपण त्याच्याबरोबर आहे, हे जपण्याचं काम आपण करतो. म्हणून आपल्या संगे आजही तुम्हाला सांगतो की मी कधी ती माझ्या कुटुंबातली माणसं आहे आणि मी त्यांच्या कुटुंबातला आहे, अशी एवढी ऋणानुबंध झालेली की ते खूप भडकावण्याचा प्रयत्न करतात. आजही तुम्ही सांगतो, अजून जिल्हा परिषदेमध्ये हा गट आरक्षण काय राहणार आहे माहिती नाही कुणाला. परंतु काही राजकीय लोकांचे सुरू झाले, नाही टीम पाठवायचं काम चाललंय गावागावात की आपण समाजाने एकत्र येऊया, ह्या समाजाने एकत्र येऊया. त्या समाजात त्या गावात जातात, प्रत्येक गावात. मी त्या विषयावर जात नाही. मी जो काही प्रश्न असेल त्या गावातला त्याच्यावर जातो.
मी इलेक्शनचा मुद्दा घेऊन त्या गावात कधीच गेलो नाही अजून गेलं. आणि जाणार पण नाही. मला ज्या पद्धतीनं माझा विश्वास आहे, मला विकासात्मक कामं, रचनात्मक कामं, सामाजिक न्यायाचे कामं, त्या कुटुंब उभं करण्यासाठीचं कामं, हे घेऊन मी त्या समाजामध्ये निवडणुकीला कधी सामोरं जात असतो. तोच माझा अजेंडा आहे भविष्यातही बी. आणि जर लोकांना नसेल तर लोक मला ना करतील. बरोबर. 100% माझ्यापेक्षा चांगला पर्याय कोणाला भेटला, मी आवाहन करतो की चांगला योग्य वाटला, सुशिक्षित आहे, तो मंत्रालयापर्यंत जाऊ शकतो, जिल्ह्यात काम करू शकतो. जनता ठरवेल त्याला निवडून द्यायचं, निवडून द्यायचं. मला काय बरं, अगदी प्रॉब्लेम नाही. शेवटचा माझा तुम्हाला आता प्रश्न आहे, हा शेवटचा प्रश्न. ही सगळी चर्चा झाल्यानंतर, मागील महिना 15 दिवसातले सगळे खलबतं झाल्यानंतर, फक्त अकोले तालुक्यात नाहीये चर्चा, ही संगमनेर तालुक्यात पण आहे. म्हणजे 2 तालुक्यांमध्ये हा सगळा विषय गेला, अगदी मुंबईपर्यंत हा विषय गेला. तुम्ही या दोन्ही तालुक्यातल्या लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना, म्हणजे राजकारण विरहित असलेल्या लोकांना काय संदेश द्याल? हे सगळं जे झालं यातनं तुमच्या बाजूनी काय भूमिका मांडाल? माझ्या बाजूने मी एकच भूमिका मांडल की ज्याला कोणाला जातीपातीचं राजकारण करायचं असेल, सर्वसामान्य माणसांनी जातीपातीच्या राजकारणात अजिबात गुंतायचं नाही. बरं. तुम्ही वेगळ्या समाजाचे, मी वेगळ्या समाजाचे, तुम्ही तुमच्या समाजासाठी चांगलं काम करा. तुमच्या समाजातल्या मुलांना कुठं शिक्षणाची अडचण असेल, तुम्हाला उद्या उद्योजकतेसाठी अडचण असेल, अजून काही प्रश्न असेल, ते घेऊन तुम्ही नक्कीच समाजाचं प्रबोधन करा, समाजाला मुख्य प्रवाहात आणा. मी तेच करेल. परंतु मी पण त्या लोकांना बरोबर घेऊन राजकारण केलं नाही पाहिजे, समाज भडकवला नाही पाहिजे. एखादा माणूस बोलत असेल, तो एखाद्या बारीक समूहाचा असेल, तर त्याला पण तुम्ही न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही बरोबर घेऊन चाललं पाहिजे. आपण बहुसंख्यिक झालो म्हणे 100% राजकारणाच्या दृष्टीनं तुम्हाला तो नेतृत्व मिळतं. याचा अर्थ तुम्ही बारीक समाजाला तुम्ही डॉमिनेट करायचं नाही, त्यांना दाखवताना एक दाखवायचं आणि आतून खंजीर खुपसायचं काम करायचं नाही. आणि म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीनं केलं तर समाज दुखवत जाईल आणि योग्य वेळेला समाज तुमच्याकडे नक्कीच ज्या वेळेस वेळ येईल, मग तुम्ही म्हणतात ना, अरे आज कसं काय झालं, मग ते परिवर्तनाचे जे वारे ते अंतस्थ सुरू होतात. आज तुम्हाला सांगावं अशी मला वाटतं की तुम्ही जे म्हणतात कोणात हालबेल नसतं, परंतु मी आज ह्या विषयावर बोलणार नाही. परंतु अकोला असेल किंवा संगमनेर असेल, या ठिकाणी खूप गुप्तगू चालू आहे. खूप लोक नाराज आहे. खूप लोक, मग ती आपल्या सरकारवर नाराज असेल किंवा आपल्यावरती आपल्या लोकप्रतिनिधीवर नाराज असेल. आणि काहींना तर वेगळ्या भावना प्रगट करायच्या असतात, परंतु माध्यम भेटत नाही. कोणाशी बोलायचं? उद्या आपण बोलून तो विषय सुटला नाही तर कुणी लोकप्रतिनिधी असेल तो उद्या आपल्याला त्रास देईल, आपली अडवणूक करील, आपल्या व्यावसायिक अडचणी होतील, आपला रस्ता बंद होईल, आपलं पाणी बंद होईल, आपले तहसील महसूलच्या माध्यमातून आपल्याला नोटिसा जातील. असे काही लोक आले की आम्हाला महसूलच्या नोटीस आल्या साहेब, आमचं काहीच नसताना. परंतु आज आम्ही जर म्हणजे आम्ही त्यांना असे डाऊट आहे की आम्हाला निवडणुकीत आम्ही काम केलं नाही म्हणून आम्हाला आजच तो त्रास सुरू झाला, हे असं द्वेषाचं राजकारण. म्हणून कोणत्याही लोकप्रतिनिधींना माझा एकच सल्ला आहे, बाबांनो, तुम्हाला दिलंय, त्यांनी मत दिलंय, नाही दिलं तो त्याची लोकशाहीप्रमाणे त्याला तो हक्क आहे, संविधानाने दिलेला त्याला हक्क आहे. तुम्ही जबरदस्ती काही कोणाला करू नका आणि द्वेषाच्या भावनातून त्याचा व्यावसायिक त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्या चुलीपर्यंत तुम्ही राजकारण करू नका. हाच माझा लोकप्रतिनिधींना, सगळ्या नेत्यांना सल्ला राहील की चुलीपर्यंत राजकारण करून तुम्ही ते करू नका. तुम्हाला चांगल्या पद्धतीने, शेवटी काय आपल्याकडे ते काय ताम्रपट थोडे असतं का? नाहीये. तुम्ही एकदा आमदार झालेत, मी एकदा जिल्हा परिषद सदस्य झालो, माझ्यानंतर कोणीतरी चांगलं काम करणार असेल, तो समाजात फिरणार असेल, तो होईल. बरोबर. तसा थोरात साहेबांनी एवढे दिवस राजकारण केलं, त्याच्यानंतर सर्वसामान्य कुटुंब म्हणून आमदार अमोलजी खताळ आले निवडून. असं काही नाही ना, तुम्हाला दिलं ना. पण माझं मत आहे की त्रास नाही झाला पाहिजे कोणाला. द्वेषाचं. आज इथे बी तुम्ही एवढा संघर्ष बघता, हा सहज मला काही ठराविक गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मग का माझं किरण लांबेंची भांडण झालं की त्यांनी जो शब्द वापरला आणि ज्या वेळेस मी त्यांच्यासाठी काम केलं त्यासाठी, आणि त्यांनी जो शब्द वापरला की काय ते 4-2 लोक त्यांच्या मागं, अरे 4-2 लोक असेल तर आम्ही जिल्हा परिषदेला कसं निवडून आलो? 4-2 लोकांसाठी, आणि मला जनतेतले लोक पाहिजे. बरोबर. आता जनतेतले लोक त्यांनी कोणचे आणायचे, कोणचे ठेवायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. मला नाही आवडलं, मी बंद केलं जायचं. बरोबर.
दुसरी गोष्ट, मी त्यांच्याकडे काही विकासात्मक कामांच्या याद्या घेऊन गेलो. त्यांनी तुच्छ वागणूक दिली. स्वाभिमान दिवसला त्यांनी अक्षरशः. नाही आवडलं मला. बाबा तुझं तुझ्याकडे राजकारण, माझं माझ्याकडे राजकारण. बरोबर. मला जेवढं करता येईल तेवढं मी तुझ्या विरोधात करेल. जेवढं मला समाजात बिंबवता येईल तेवढं मी माझं चांगलं बिंबवण्याचा प्रयत्न करेल. चांगलं माझ्याकडे ठेवील, वाईट कोणाला घ्यायचं ते घ्यायचं. बरोबर. नक्कीच. तर हे आपल्यासोबत आज चर्चेसाठी होते बाजीराव शेठ दराडे. त्यांनी सगळ्या प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे आणि समर्पक उत्तरं दिली. दोन्ही तालुक्यातल्या लोकांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते काहीतरी वेगळ्या भूमिकेत दिसतील असं त्यांच्या मनात दिसतंय. म्हणजे ज्या पद्धतीने पडळकर काम करत असतील, हाके काम करत असतील, छगनराव भुजबळ साहेब काम करत असतील, ह्याच पद्धतीने त्यांच्या मनामध्ये हा विचार दिसतोय की ओबीसीचं संघटन उभे करून कुठेतरी राज्य पातळीवर काम करायचं. त्यांना त्यांच्या कार्यासाठी बोलापुढारीकडनं अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण.